मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासियांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो। गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेले अनेक जण मुंबईत परतण्यास सुरुवात झाली, मात्र या परतीच्या प्रवासात त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। प्रवाशांशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। लाखोंच्या संख्येने येणारा गणेश भक्त आणि मुंबईकर कोकणवासी आहे तो गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेला पाहायला मिळतोय। मुंबई गोवा महामार्गावरची ही वाहतूक कोंडी आहे ती आज सकाळपासून पाहायला मिळते। एकंदरीत लाखोंच्या संख्येने आलेला कोकणवासी आहे तो आता गणेशोत्सव किंवा गणेश विसर्जनानंतर मुंबईच्या दिशेकडे निघालेला आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव आणि इंदापूर या दोन शहरांजवळ याचं मुख्य कारण जर बघितलात तर रखडलेल्या बायपासचा प्रश्न असेल किंवा रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची ही दुरावस्था आहे ती याला मुख्य कारणीभूत ठरताना पाहायला मिळते। त्यामुळे या सातत्यानं होत असलेल्या वाहतूक कोंडीतून अजून किती वेळा या मुंबईकर कोकणवासियांना हा त्रास सहन करावा लागणार असा प्रश्न आहे तो सातत्यानं उपस्थित होतोय। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। वाहतूक कोंडी तर खूप आहे, वैताग आला। किती वर्ष काम चालणार आहे देवाला माहिती आहे। आता काय परीक्षा बघता ती कोकण करायची। कुठून निघालात आणि कुठे? आम्ही निघालोय चिपळूणवरून निघालोय। किती वेळ लागला वाहतूक कोंडी? वाहतूक कोंडी काय विचारू नका, 2 तास तर लागले। मुंबई गोवा हायवेचा हा प्रश्न गेली 10 ते 15 वर्ष काही सुटे नाही। सरकारला ही एकच विनंती राहील की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा। गणेशोत्सवासाठी गावी येताना कसा प्रवास झाला? उत्साह खूप असतो जाताना, पण येताना ही अवस्था असते, खूपच वेळ लागतोय, ट्रॅफिक खूप